भुरीचं औषध डिपिंगमध्ये विषय चालू आहे म्हणून भुरीबद्दल बोलतो आधी. माझ्याकडे एक वर्षी, म्हणजे त्याला बरेच वर्ष झाले आता, माझ्या सगळ्या बागांवर 20 ते 25% घडं भुरीने भरलेले होते. गडाचे दांडे, गडाचे मणी, XYZ. ते का कसं त्याच्यात मी जास्त पडत नाही. पण त्या वर्षी मी पहिल्यांदा, त्यावेळेस हँडीपच होत्या, त्याच्यामुळे मी हँडीपमधून ती भुरी इकडची तिकडे पसरू नये म्हणून डिपिंगमध्ये औषध घ्यायचं ठरवलं. आणि सल्फर काही इतकं मला सेफ वाटत नव्हतं. त्या काळी मिळणारं कॅरेथेन जे होतं ते प्रॉब्लेमॅटिक होतं. म्हणजे त्याचे डाग पडायचे, स्कॉर्चिंग यायचे इश्यूज होतेच जुन्या कॅरेथेनचे. त्याच्यामुळं मग त्यावेळेस मिळणार टोपाज, वेलडॉन अशा औषधांची मी वापर करून डिपिंगमध्ये वापर केलेला आहे. आणि एक नाही, माझ्या सगळ्या प्लॉटला तो इश्यू आला होता त्या वर्षी. आणि ते वर्ष होतं ज्यावेळेस टोपाज बंद झालेलं होतं, बेलेडॉन पण बंद झालं, जमा होतं, दुकानदारांकडे स्टॉक होता, तो मी घेतलेला होता. असो, तर त्या बाकीच्या विषयात मला काही पडण्यात आता इंटरेस्ट नाही. तर सगळ्या डिपिंगमध्ये म्हणजे त्या आपण जनरली सेटिंगनंतर 2 डिपिंग करतो. त्या दोन्ही डिपिंगमध्ये असं औषध वापरलं होतं मी, आणि त्याचा कुठलाही चांगला वाईट परिणाम मला दिसला नाही. असलेले घडं, वरची भुरी तशी न तशीच ताजीतावानी राहिली शेवटपर्यंत. ती कंट्रोल कशाने झाली नाही झाली तो नंतरचा विषय. पण डिपिंगमध्ये घेतल्यामुळे तिचा मला काहीही फायदा झाला नाही. हा फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट, आता मी थोडंसं मी काही आता खूप टेक्निकल माणूस नाही आहे, पण एक शेती जे अनुभव आहे त्यानुसार बोलतो. तुमचा घड जो आहे तो सिंक आहे, तो आयात खाऊ आहे, तो अन्न बनवत नाही, तो तशी कुठली प्रक्रिया करत नाही. अन्न बनवतं किंवा जे काही अन्न प्रोसेस करतं ते तुमची पानं करतात. त्याच्यामुळे तुमचे जे काही औषधं तुम्हाला द्यायची असतील, सिस्टेमिक असो, खतं असो, हे सगळे तुम्हाला पानावर फवारले गेले पाहिजे. आता सिस्टेमिक औषधं, सॉरी, मध्ये कॉल आला होता. आता ज्यावेळेस ESS आलं आणि जे लोक ESS वापरत होते त्यावेळेस पण ESSच्या जो काही डोस जात होतात, 2-3 सायझिंग जात होत, त्याच्यामध्ये आवर्जून शेतकरी ॲलिएट वापरायचे किंवा अजून एखादं सिस्टमिक. मला मला काय म्हणते त्याच्यामध्ये टाकायची काय गरज आहे? तुमच्या ब्लोअरने स्प्रे जात नाही का त्या ॲलिएटचा? तुम्हाला जरी द्यायचं आहे, समजा ॲलिएट द्यायचा आहे, मेलरिडिओ द्यायचा आहे, तुमच्या ट्रॅक्टरने स्प्रे द्या ना तुम्ही तो. त्या सायझरमध्ये, त्या ESSच्या मशीनमध्येच का टाकलं पाहिजे? म्हणजे ESS मशीनमध्ये लोक 7-7, 8-8 गोष्टी खिचडी करून टाकतात. काय गरज आहे एवढी टाकायची? तुम्ही ते सायझिंगसाठी डिपिंगचं औषध डिपिंगमध्ये पुरतंच वापरा. हँड डिपमध्ये पण तुम्ही डिपिंगचे औषधच वापरा ना. तुम्हाला काय द्यायचं आहे ते तुम्ही रेग्युलर ट्रॅक्टरने स्प्रे मारा. कॉन्टॅक्ट फंगिसाईड असो, सिस्टमिक फंगिसाईड असो, काही एखादं न्यूट्रिएंट असो. म्हणजे ही जी जे मला वाटतं ते सांगतोय बरं का मी, का मुळात ESSमध्ये किंवा हँडीपमध्ये कोणतं बुरशीनाशक घ्यायची गरज नाही. सिस्टेमिक तर अजिबात घ्यायची गरज नाही आहे. मी त्याही वेळेस सांगत होतो की तुम्हाला अगदीच बुरशीनाशक ESSमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही एकरी 40 लिटर पाणी मारता येतं, त्या एकरी 40 लिटरमध्ये 40 किंवा 50 ग्रॅम M45 टाका फक्त. तुम्हाला जर GMमुळे डाऊनी वाढतो अशी भीती असेल तर. नाही तर गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या रेग्युलर ट्रॅक्टरने स्प्रे द्या ना बुरशीनाशकांचा, तो जास्त इफेक्टिव्ह आहे. प्रॅक्टिकल लेवलला हे हे बऱ्याच लोकांनी अनुभव घेतलेले आहे, सिद्ध केलेलं आहे का डोस जास्त ठेवून कमी पाणी मारणं याच्यापेक्षा डोस मापात ठेवून जास्त पाणी मारलेलं कधी पण जास्त फायदेशीर ठरतं, बुरशीनाशक असो कीटकनाशक असो. तर मग इथे तेच लॉजिक जर लावलं तर बुरशीनाशक तुम्हाला ते मशीनमध्ये टाकायची काही गरज नाही. त्या ड्रायव्हरला, त्या मशीनला त्रास द्यायची गरज नाही. आणि हँड डिपमध्ये तर हे सिस्टेमिक औषधं काही फायद्याची नाही, हे तुम्ही अनुभव घेतला आहे. कोणाला घ्यायचं असेल तर कंट्रोल लाईन ठेवून काम करा. तुम्हाला नक्कीच त्याच्यातून निष्कर्ष सापडेल. वेगळा काही सापडणार नाही याचा मला कॉन्फिडन्स आहे. मीही या मताशी सहमत आहे एक्केंच्या, की सिस्टमिक औषधं डावणी असो की बुरी असो, शक्यतो त्याची डीप घेणं हे काही
योग्य वाटत नाही मला, कारण मला त्याविषयी फार माहिती अशातला काही भाग नाही. परंतु ज्या हिशोबाने एकतर त्याच्यात जर इन्फेक्शन असेल समजा बागेत डावणीचं किंवा बोरीचं, तर त्याच्यामध्ये असे काही नॉकडाऊन इफेक्ट नसतात किंवा काही त्याची ॲक्शन जी आहे ती किलिंग मोड ऑफ ॲक्शन नसते कधी. त्याच्यामुळे एकतर असेल डावणी तर तो किंवा सॉरी भुरी, तर ती ती काय मरेल अशातला काही भाग नाही तिने. म्हणजे मग जर ऑलरेडी इन्फेक्शन असेल तर ती मरणारही नाही. दुसरी गोष्ट, झाडाचं जे प्लांट एरिया असतो स्वतः किंवा बायोमास असतो, त्या बायोमासच्या प्रपोर्शनमध्ये मॉलिक्यूल त्या प्लांटवरती गेला तर तो ॲक्शन करू शकतो किंवा त्या हिशोबाने तो तेवढ्या अमाऊंटमध्ये त्या प्लांटमध्ये तो असायला पाहिजे, तर तो फाईट करू शकतो. समजा 5 किलो बायोमासला जर 1 मिली औषध लागत असेल, तर तुम्ही तिथे अर्धा मिली देऊन काम होणारच नाही. तर त्याच्यामुळे तो पण एक विषय बघितला पाहिजे. तर सिस्टेमिक औषध आता ठीक आहे, प्रशांत दादाचा विषय वेगळा आहे, तिथे माल कमी आहे आणि स्प्रे घेऊन आणि उगाचच औषध वाया घालवायचं, तर मग ते डीपमध्ये घेतल्याने काय हरकत आहे बुवा, असं त्यांचं म्हणणं आहे. तर ते पण ठीक आहे बुवा, ते आपण योग्य म्हणू किंवा ठीक आहे, हरकत नाही. परंतु जनरल प्रॅक्टिस ती नसावीच.